बघत आहे तुमचं मित्रांनो, लय बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करायला लागलो आहे, आज ब्लॉग करायला लागलो आहे. तर आज जायचं आहे गोव्याला. आज पोरांनी सांगितलेलं होतं गोव्याला जायचं आहे आणि लवकरात लवकर आवरून ये. तर 3ला उठायचं होतं, आज आता उठू वाजल्यात 5:45. तर मला जवळजवळ 5:30 वाजलं उठायलाच आणि 10-15 मिनटात अर्ध्या तासात मी आवरून आता जाणार आहे. तर पोरं वगैरे सगळे थांबलेले आहेत तिथे गाडी घेऊन आणि मी तिथं जाणार आहे आता. हे कसं बरं वाटतं. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण गोव्यामध्ये हजर झालेलो आहे आणि गोव्यामध्ये बघण्याजोगं भरपूर काहीतरी आहे. आणि बघू शकता आता सध्या तरी मी गोव्याच्या बरोबर वाळूवर उभा आहे आणि आपली मित्रमंडळी ह्या साईडला पुढे चालल्यात आणि शकताय समुद्र साईडला, ह्या साईडला समुद्र आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आम्ही भाटणवाडी गावातून जवळजवळ 250 किलोमीटर आम्ही आलेलो आहे गोव्या याच ठिकाणी. मध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी थांबावं लागतं, किरकोळ म्हणजे एकाएकाला चक्कर वगैरे मारावं लागते. त्यामुळे थांबवंसं वाटलं, त्यामुळे थांबलो आणि नाश्ता वगैरे पोरांनी केलेला आहे तिथं. मध्ये फोंडा या ठिकाणी नाश्ता केला आणि तिथून आम्ही पुन्हा गोव्याला रवाना झालो. सकाळी 2 तासानंतर आम्ही फोंडा या ठिकाणी गेलो. फोंडा या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आम्ही CNG पण भरलेला आहे. जवळजवळ आम्हाला 5 तास लागलेला तो गोव्याला येण्यासाठी. तर या ठिकाणी लहान मुलं पण आहेत. 5 तास लागल्यानंतर आम्ही सध्या तरी गोव्यामध्ये हजर झालेला आहे. साईडला बघू शकताय फॉरेनर वगैरे आहेत आणि बोटी वगैरे आहेत. सर्व काही चांगलं आहे, मस्त आहे, बघण्याजोगं आहे गोवा. तुम्ही पण मित्रांनो आलं असं तर गोवा बीच. अरे मी येतो चप्पल काढ किती राहते देण्यात थरथरा लागले हे देण्यात. अरे पंख्याची चड्डी फाटली. हे काय वाजले, चड्डी कोणाची फाटली होय. मित्रांनो, सुरुवातीला आपण आलेलो आहे आरंबोल बीच या ठिकाणी आणि तुम्ही जे आपण सगळं जे आल्यानंतर आम्ही इथं खूप मस्त मज्जा केलेली आहे. आणि साईडला बघू शकता, साईडला समुद्र पण आहे आणि ह्या ठिकाणी पाठीमागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला आणि बोटवर म्हणजे मासे पकडून आलेले होते आणि बोटवर काढण्याचं कार्य चालू होतं. बोटवर काढून त्यांनी मासे वगैरे धरलेले आहेत, ते जाळे वगैरे ते काढून मासे
व्यवस्थित करणं. इकडे फॉरेनसाठी झोपण्यासाठी जागा केल्या आहे बघू शकता. इकडे बघू शकता मित्रांनो समुद्र आणि समुद्रामध्ये लोकल लोक पोहायला लागल्यात आणि आपली मित्रमंडळी काय पुढे चाललेलं आहे बघा जाऊ. समुद्राचं असं आहे गोव्यामध्ये आरंबोल बीच या समुद्राचं ठिकाण मस्त आहे, मोठं आहे, जवळजवळ एरिया भरपूर मोठा आहे असा बघू शकताय. मित्रांनो आता आपण बीच बघितलेला आहे आणि आता आपण पुढच्या बीचवर चाललो आहे. तर पुढचा पण बीच चांगला आहे. बघूया आता कुठल्या बीचवर जायचं आहे, तो नवीन पार्टमध्ये येणार आहे, नवीन व्हिडिओमध्ये येणार आहे. तर बघू शकता आता ह्या साईडला पण गाडीचं पार्किंग वगैरे आहे. साईडला पाठीमागे समुद्र आहे. गाड्या पार्किंग लावण्यासाठी ह्या ठिकाणी भरपूर असा एरिया आहे आणि 50 रुपये प्रति एक गाडी घेते तिथं. तर बघू शकता पार्किंगची पण जागा मोठी आहे इथं.